सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं ऊस बिल थकीत आहे, त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत। दरम्यान थकीत वीज बिल हे त्वरित द्या, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। नवी मुंबईच्या महापे MIDC मध्ये मित्रानंच मित्राचा खून केलेला आहे। दारू पिताना दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर गळ्यावर कटरनं वार करत त्यानं मित्राची हत्या केली आहे। हत्येनंतर आरोपीनं तुर्भे पोलीस ठाणे गाठलं आणि तो शरण आला। अकोला जिल्ह्यातील टाकळी गावामध्ये अस्वलानं शेतकऱ्यावर हल्ला केला। या हल्ल्यामध्ये शेतकरी गंभीर जखमी झालाय। शेतकरी पीक पाहण्यासाठी गेला असता त्याच्यावर अस्वलानं अचानकपणे हल्ला केला। हिंगोली जिल्ह्यामध्ये ऐन पेरणीच्या काळामध्ये खतांचा तुटवडा आता सध्या त्यांना भासतोय, त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत। आमचे पैसे घ्या पण आम्हाला खत द्या अशी मागणी ते व्यक्त करतायत। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शाहू सभागृहात संभाव्य पूरस्थितीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली। नालेसफाईचे काम पूर्ण करावं, कुठेही पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिल्यात। त्याचबरोबर अलमट्टी धरणाच्या यंत्रणांशी समन्वय ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात। पालघरमध्ये ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे रेल्वे सेवा ठप्प झालेली होती, ती आता सुरू झाली आहे। तब्बल 6 तासांच्या प्रयत्नानंतर अप आणि डाऊन मार्गावर लांब पल्ल्याच्या गाड्यांसह लोकल सेवा सुरू झाली आहे। पालघरमध्ये ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे रेल्वे सेवा ठप्प झालेली होती, त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला। यावेळी पालघरचे खासदार हेमंत सावरा यांनी पालघर रेल्वे स्टेशनवर येत पाहणी केली, त्याचबरोबर नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या। अकोल्यामध्ये मनसेनं रास्ता रोको आंदोलन केलं। गेल्या अनेक दिवसांपासून डाबकी रोडच्या रुंदीकरणाचं काम सुरू असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। या रस्त्याचं काम लवकरात लवकर झालं नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा मनसेनं दिलाय। छत्रपती संभाजीनगरातील मुकुंदवाडी परिसरामध्ये महानगरपालिकेनं अतिक्रमणाविरोधात कारवाई केली। या कारवाईमध्ये 229 अतिक्रमणं हटवण्यात आली आहे। 215 दुकानांवर बुलडोझर चालवण्यात आलाय। इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारतीय संघानं दमदार सुरुवात केली। यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार शुभमन गिलनं तडाखेबंद शतकी खेळी केलेली आहे। पहिल्या दिवस अखेर 359 रन्सपर्यंत मजल मारण्यात आलेली आहे। जयस्वालनं 101 धावा केल्या तर कर्णधार शुभमन गिलनं नाबाद 127 धावांची खेळी केलेली आहे। ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यामध्ये 25 इलेक्ट्रिक बसेस या दाखल होणार आहेत। 15 ऑगस्टला या बसगाड्या दाखल होतील। सर्व बसेस या वातानुकूलित असतील, तसंच उर्वरित बसेस टप्प्याटप्प्यानं परिवहन सेवेत दाखल होणार आहेत। मुंबईमध्ये मोसमी पाऊस दाखल होण्याआधीच वळवाच्या पावसानं जोर धरला होता। मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुसळधार पाऊस कोसळला। मुंबईमध्ये 1 ते 27 मे या कालावधीमध्ये तब्बल 600.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। नाशिकमध्ये आज सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत पाणीपुरवठा बंद असेल। महापालिकेच्या विविध जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये नवीन वॉल बसवण्यासह इतर महत्त्वाची कामं केली जाणार आहे आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे। कल्याणमधील शहाडच्या उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात मोठमोठे खड्डे पडले, त्यामुळे उड्डाणपुलावरून वाहतूक कोंडी होते, तसंच वाहनधारकांनाही त्रास सहन करावा लागतो। यासाठी भाजपचे आमदार कुमार आयलाने यांनी वाहतूक कोंडीतून मार्ग काढत दुचाकीवरून जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली। सिन्नरच्या गोंदे शिवारामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 4 वर्षांची चिमुरडी मृत्युमुखी पडलेली आहे। वनविभागानं घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय। बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये सध्या भीती पसरली आहे, त्यामुळे वनविभागानं बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक करत आहेत। नाशिकच्या सिन्नरमधील मरळ गावामध्ये मातंग समाजाच्या जागेवर गावातीलच एका व्यक्तीनं अतिक्रमण गाळे उभे केलेले आहेत। यावेळी या व्यक्तीला जाब विचारायला गेल्यावर या व्यक्तीनं दमदाटी केल्याचा आरोप सुद्धा करण्यात येतोय, त्यामुळे आता या जागेवरचं अतिक्रमण हटवावं अशी मागणी गटविकास अधिकारी आणि तहसील कार्यालयाला निवेदन देत करण्यात आली आहे। नाशिकमध्ये शेअर गुंतवणुकीचा आमिष दाखवून फसवणूक केल्या प्रकरणामध्ये कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणामध्ये एका आरोपीला अटक झाली आहे। आरोपीनं शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा आमिष देत 7 लाखांची फसवणूक केली। सांगलीच्या आटपाडीमधील दिघंचीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं। पतसंस्थेमध्ये अडकलेल्या ठेवी तातडीनं मिळाव्यात ही मागणी यावेळी करण्यात आली। येवला शहरातील चिंचोडीमध्ये 4 क्रमांक 36 ते कोराळे रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे।
त्यामुळे शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना गैरसोय होते। या प्रकरणामध्ये ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष द्यावं अशी मागणी नागरिक करतायत। नाशिकमधील इंदिरानगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। हॉटेल मॅनेजरचं अपहरण करत 5 लाख रुपये लुटणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। या आरोपीकडून एक कार आणि 2 लाख रुपये त्याचबरोबर 50,000ची रक्कमही जप्त करण्यात आली आहे। येवल्यामध्ये चोरट्याने मिठाईच्या दुकानामध्ये चोरी केल्याची घटना घडली। मिठाईच्या दुकानाचं शटर फोडून दुकानामधील 38,000ची रोकड लांबवली आहे। दरम्यान चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली। या प्रकरणामध्ये पोलीस पुढचा तपास करतायत। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यामध्ये मुक्कामी आहे। दोन्ही पालख्या पुण्यामध्ये रात्री मुक्कामाला आहेत। संत तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरामध्ये विसाव्याला होती, तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेमधल्या पालखी विठोबा मंदिरामध्ये मुक्कामी होती। चंद्रकांत पाटील वारीमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालंय। वारीमध्ये चंद्रकांत पाटलांनी वारकऱ्यांसोबत नृत्य केलेलं आहे। विणा हाती घेत विठुरायाच्या भक्तीमध्ये चंद्रकांत पाटील दंग झाल्याचं पाहायला मिळालं। कल्याणच्या काळू नदीवरील पुलाची रेलिंग पाण्यामध्ये वाहून गेली आहे। गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। नदीला त्यामुळे पूर आलेला आहे। या पुराच्या पाण्यामध्ये पुलावरचा संरक्षक कठडा हा वाहून गेलाय, त्यामुळे वाहतुकीसाठी आता धोका निर्माण झालाय। पंढरपुरातील उजनी धरणाचे दरवाजे उघडलेले आहेत। उजनी धरणाची पाणी पातळी 68% वाढली आहे। 8 तासांमध्ये पाणी पातळीमध्ये 6% वाढ झाली आहे। त्यामुळे धरणातून भीमा नदीमध्ये 11,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। कोल्हापूरच्या राधानगरी धरणातून 1,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। बीओटी पॉवर हाऊसमधील विसर्ग वाढवून 1,600 क्युसेक पर्यंत करण्यात आलाय। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये पाणीसाठा अधिक असल्यामुळे पॉवर हाऊसमधून पाणी सोडलं जात आहे। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे आणि पीक सुद्धा चांगलं बहरून आलेलं आहे। मात्र आता गेल्या आठवड्याभरापासून पावसानं उघडीप दिली, त्यामुळे पीक कोमेजण्याची शक्यता आहे। शेतकरी सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसानं उघडीप दिली आहे, त्यामुळे शेतीच्या कामांना आता वेग आलाय। सततच्या पावसामुळे शेतीचे कामं खोळंबलेली होती, मात्र आता त्याला वेग आलेला आहे। खरीपाच्या पेरणीला उशीर झालेला आहे, मात्र आता पाऊस थांबलाय, त्यामुळे शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे। पालघर रेल्वे स्थानकामध्ये ओव्हरहेड वायर तुटली होती आणि त्यामुळे पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत झाली होती। वांद्रे अजमेर एक्सप्रेस स्थानकामध्ये येत असताना ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे ही घटना घडली होती। यामुळे गुजरातकडे जाणारी सेवा ही विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला। भिवंडीमधील कामवारी नदीमध्ये महानगरपालिकेनं स्वच्छता मोहीम राबवली। जेसीबीच्या सहाय्यानं नदीपात्रामध्ये जलपर्णी काढण्यात आली, त्यामुळे नदीमधील पुराचा धोका कमी झालाय। उल्हासनगर शहरामध्ये अनेक महिन्यांपासून सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे आणि त्यासाठी शहरातले अनेक रस्ते खोदलेले आहेत। त्यामुळे पावसाळ्यामध्ये रस्त्यावर चिखल होतोय आणि त्यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय। तत्काळ हे खड्डे बुजवा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशारा देण्यात आलाय। कल्याणमध्ये जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये पावसाचं पाणी साचतंय, त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। तातडीनं खड्ड्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिक करत आहेत। मनमाड शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून दररोज तासनतास वीज पुरवठा खंडित होतोय, त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। तसंच बाजारपेठेमध्ये वीज गायब होत असल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये महावितरण विरोधात असंतोष पाहायला मिळतोय। बीबीए, बीसीए आणि बीबीएम आणि त्याचबरोबर बीएमएस या अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या अतिरिक्त सीईटी 19 आणि 20 जुलैला होणार आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून या तारखा जाहीर करण्यात आल्यात। या परीक्षेमध्ये राज्यभरातून तब्बल 25,500 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। कोल्हापूरच्या मोरेवाडीमध्ये कंजारभाट वसाहतीमधील दारूच्या 5 हातभट्ट्या पोलिसांनी नष्ट केल्या। या कारवाईमध्ये पोलिसांनी 5,21,000चा मुद्देमाल जप्त केलाय। पोलिसांच्या कारवाईमुळे परिसरातील हातभट्ट्या चालकांचे सध्या धाबे दणाणलेत। नाशिकमध्ये आदिवासी बांधवांनी आंदोलन केलं। घरकुल योजनेचं अनुदान रखडल्यामुळे कार्यालयामध्ये नृत्य करत त्यांनी अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त केलाय। गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करत त्यांनी कर्तव्यामध्ये कसूर करणाऱ्यांना कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे।
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं थकीत ऊस बिल अदा करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलंय। अक्कलकोट तहसील कार्यालयाच्या बाहेर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं आणि सरकारला जाग करण्याचा प्रयत्न करण्यात आला। पुढील 8 दिवसांमध्ये सर्व शेतकऱ्यांचे ऊसाचे बिल न दिल्यास महामार्ग बंद करू असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय। पहिलीपासून हिंदी सक्ती केल्यास त्याचे राज्यामध्ये पडसाद उमटतील असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलाय। राज्यामध्ये हिंदी सक्ती होऊ देणार नाही अशी भूमिका संदीप देशपांडे यांनी मांडलेली आहे। सरकार आडमार्गाने हिंदी सक्ती करतंय, त्याला मनसेचा टोकाचा विरोध असेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसेनं वाशिम शहरामध्ये आंदोलन केलं। पाटली चौकामध्ये करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान हिंदी पुस्तकांची होळी करून शासनाविरोधात घोषणा देण्यात आल्या। नाशिकच्या येवल्यामध्ये हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला। येवल्यामध्ये अनेक शाळांमध्ये मनसेनं शाळांना निवेदन दिलेलं आहे। विदर्भातील शाळा 23 जूनपासून सुरू करायला महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळानं तीव्र विरोध केलाय। या संदर्भात मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आल्याचं महामंडळानं सांगितलंय। सरकारनं आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे 23 जूनला आंदोलन करण्याचा निर्धार महामंडळानं बोलून दाखवलाय। अमरनाथमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात रिक्षा चालकांनी आंदोलन केलं। पालिकेच्या पायऱ्यांवर बसून त्यांनी आंदोलन केल्यानंतर पालिकेकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्यामुळे रिक्षा चालक आक्रमक झाले। त्यांनी पालिकेमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत घोषणा दिल्या। सुरक्षा रक्षकांनी आंदोलकांना अडवलं। गुजरातमधील सिल्वासा खून प्रकरणामध्ये संशयितांना नाशिकमधून अटक करण्यात आली आहे। मुख्य संशयित आरोपीसह इतर 6 आरोपींना 24 तासांमध्ये पकडण्यात आले। 17 तारखेला खून करून आरोपी नाशिकमध्ये पळालेले होते। वाशिमच्या दिशा मुलींच्या निरीक्षण गृहातून एक अल्पवयीन मुलगी पळाल्याची घटना घडली आहे। कपडे वाळत घालण्याच्या बहाण्यानं 12 फूट उंच भिंतीवरून उडी मारून ही अल्पवयीन मुलगी पळाली आहे। 6 दिवसांपासून पोलीस या मुलीचा शोध घेत आहेत। अकोल्यामध्ये 4 ठिकाणी विद्युत साहित्यांची चोरी करणाऱ्या टोळीला अटक झाली आहे। 5 जणांच्या टोळीनं जिल्ह्यामध्ये विविध लाखो रुपयांच्या विद्युत साहित्यांची चोरी केली। पोलिसांनी सापळा रचत टोळीला बेड्या ठोकल्यात।